शहाडमध्ये केडीएमसीच्या आरक्षित भूखंडावरून गोंधळ झालाय। आरक्षित भूखंडावर वसतिगृहाचं काम सुरू केल्यानं रहिवासी संतापलेत। रहिवाशांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। विकासकांनी गार्डन दाखवून फ्लॅट विकले, पण पालिकेने त्याच जागेवर वसतिगृह उभारण्याचं काम सुरू केलंय। त्यामुळे रहिवासी आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते थेट मैदानात उतरलेत। नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे पालिकेनं काम थांबवलेलं आहे। शहाड येथील भाटिया बिल्डरने विकसित केलेल्या मिलेनियम हाइट्स या निवासी संकुलातील ॲम्युनिटी स्पेस म्हणून जी जागा आहे ती आम्हाला आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला हँडओव्हर केलेली आहे। आणि तिथे युनिफॅब इंडिया या कंपनीमार्फत आम्ही पोर्टा केबिन बसवणार आहोत आणि ते कार्यान्वित करण्यास थोडासा वेळ लागत आहे, कारण स्थानिक नागरिकांचा त्याला विरोध होता आणि हे सगळं विरोध वगैरे त्याच्यावर आमचं कार्यवाही करणं चालू आहे आणि थोड्याच दिवसात आम्हाला तिथे आरोग्यवर्धिनी केंद्र आम्ही उभारणार आहोत। कोणत्याही प्रकारची वर्क ऑर्डर नसताना त्यांनी काम चालू केलेलं आहे। आम्ही त्यांना एवढं इशारा देतोय, ज्यात तुमचं लीगल काम असेल तर तुम्ही लीगल पद्धतीने करू शकता, परंतु जर तुम्ही सोसायटी आणि रहिवाशांना कोणत्याही लीगल पद्धतीने काम न करता जर त्रास देणार असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू।